त्या सापडणं, त्याचे सॅम्पल्स घेणं आणि ज्या काही अमॉर्फस गोष्टी सापडल्या त्यावर काही नोंदी नव्हत्या त्याचे सॅम्पल घेणं आणि त्या अनुषंगानं अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार कारवाई करणं, गुन्हा नोंदवणं संबंधिताविरुद्ध त्याचा तपास. तिथे असं काय म्हणजे असं साहित्य म्हणजे काय होतं, कशा स्वरूपात होतं ते साहित्य, जे गोण्या वगैरे होत्या काय पावडरच्या वगैरे असं किती गोण्या सापडल्या मग कशा असतील 300 आणि टाकळी आम्हाला कोणती कारवाई झाली सर? एकाच व्यक्तीचे एकाच व्यक्तीकडे होतं की सगळं? एक बल्क चिलिंग प्लॅन्ट. नाही असं म्हणण्यापेक्षा यांना असं म्हणायचं सर की हे आणि ते हे एकच आहे, एकच कारवाई आहे का? दोन वेगवेगळे व्यक्ती दोन आहेत. वेगळे व्यक्ती आहेत का एकच आहे? हा विक्री करणारा माणूस. हा कड्यात पकडलं. खात्री नाही, परंतु जे कळलं ते अंबादास चौधरी. आणि टाकायचं प्लॅन कोणाचा होता त्याचं नाव? मी गेलो होतो स्पॉटला, नाव मला प्लॅनचं नाव रामदास. अन्न औषध प्रशासन कारवाई करतात. सिलिंग करणे, त्यांच्या परवान्याचं वर विचार करणे, परवान्याची कारवाईबद्दल विचार करणे, ही कारवाई अन्न औषध प्रशासन. मला सर सगळ्याबद्दल सक्षम अधिकारी अन्न औषध